चांगले लागले. म्हणजे त्यांनी मला बऱ्यापैकी गायडन्स करून ते केलेलं होतं. अजून एक वाक्य होतं. शिंदे साहेबांनी आता जे सायकल वाटप काही केलं, व्हीलचेअर वाटप परवा, ते आधीच माझं 2 नंबर. मी आणायला गेलो नाही, त्या दिवशी मी इथं नव्हतोच आणि मला नंतर कळत होतं नाव आधीच. मिळेल की भेटेल की नाही भेटेल, ते विषय नाही भेटण्याबद्दल आपल्या हवीच नाही, पण मला माहीतच नव्हतं की माझं त्या यादीत नाव आहे. मला नंतर दुसऱ्या दिवशी यादी आली की शिंदे साहेबांच्या वाटपामध्ये त्याचं नाव होतं, 2 नंबरला नाव होतं. त्यांच्याकडे दिली ती यादी, त्यांच्याकडे होती. आम्ही घेतली दिली बातमी आम्हाला माहिती. हां, ते 2 नंबरला नाव त्याच्यात त्यांच्या यादीत माझं होतं. म्हणजे त्यांनी ते तिकडूनच घेतलेलं नाव असणार. माहिती तो कोणतरी अध्यक्ष आहे तुमच्या ह्याला, त्यांनी ती नावं दिली. हां, कोणीतरी दिली असते नाव. 22 फक्त नावं दिली होती. 22ची यादी आली. दुकानचा 100% करतो. 100% घराचं पण काम झालं नव्हतं, वस्तू झाली नव्हती. त्यावेळेस 3 वेळा मग गेल्या वर्षी GST वाढणार होता ना, किमती वाढणार होती. ते एवढं जाडजूड करून घालायला लागते, मग तुम्हाला त्या साईजचं मिळत नाही का? साईज कमी जास्त होते ना. मग तीच की म्हणते मी, त्या साईजचं मिळत नाही का असं म्हणते. नाही, ते कसं असतं, तुम्ही जसं जसे महाग पाहिजे तसं ती क्वालिटी होतात. आणि जे आता आपल्याला वाटतात मग आता वहिनी साहेब करतात ते त्यांच्या कर्तव्याच्या ह्याच्यात, त्यातनं बघ. ते नाही, ते महिन्याभर पण टिकत नाही. नाही ती आता नवीन आता त्यांनी दुसरी कंपनीची घेतली की मॉडेल ते रोटरी क्लबचं घेतलंय. रोटरी क्लब नाही, दुसरं एक त्यांनी आता केलेली की परवाचा कार्यक्रमाला हो, परवाच्या कार्यक्रम बुधवार नाक्यावर ठेवलेला. नाही, ते आंदोलनासाठी याच्यासाठी नाही अहो वाटप ठेवलेलं आहे मॉडेल नाही, ते माप घेतलं होतं. माप घेतली मला वाटतं 2 महिन्यात. मी बातमी घेतली होती मला माहिती. नाही, ते रोटरी क्लब म्हणून त्यांचं रोटरीचं नाही, रोटरीचं नव्हतं ते. दुसरं कुठलं. बघितलं पाहिजे ती कोण कंपनीचा माणूस भेटलं तर एकदा सांगायला पाहिजे ज्या त्या साईजमध्ये बनवून द्या. नाही, ते परफेक्ट होत नाही का पाहिजेच का. नाही ना, असं असं इथून या, असं आतून या. आतून जाऊन येतो. मला साताऱ्यामध्ये संजीवनी हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. संजीवनीमध्ये मला 4 का 5 तास ठेवलं होतं फक्त उपचारासाठी. आणि नंतर मग मला तिथून ससून रुग्णालय पुणे इथे हलवण्यात आलं. मग ससून रुग्णालय पुणे इथे गेल्यानंतर माझ्या दोन्ही पाय व दोन्ही हाताला विजा असल्यामुळे एकदा बोल देऊन सगळे ऑपरेशन करता येत नाही. म्हणून डॉक्टरांनी काय सांगितलं की एका वेळेस एक ऑपरेशन होणार, त्याला पण 20 दिवसाचा प्रत्येक ऑपरेशनला गॅप द्यायला लागणार. 20 दिवसाच्या आतमध्ये डबल फुल दिली तर किडनीवर परिणाम होतात. म्हणून डॉक्टरांनी मला ते टप्प्याटप्प्याने सगळे ऑपरेशन केले. माझे 8 ते 9 वेळा ऑपरेशन झाले. तो काळ माझा 18 ते 19 महिन्याचा तिथे ससूनमध्येच गेला.
तिथून मला घरी आणल्यानंतर एक 7 ते 8 महिने मी घरातच झोपून होतो. नंतर मग माझ्या पायाचे माप घेतले गेले आणि मला जयपूर फ्रूट मिळाली. जयपूर फ्रूट मिळाल्यानंतर मग माझ्या खरी जीवनाची सुरुवात झाली. या जीवनाच्या सुरुवातीमध्ये जयपूर फूड बसवल्यानंतर मोठा यज्ञ प्रश्न समोर होता की आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा. मग त्यामुळे मला ती केस वगैरे हे ते डोक्यात काय घेऊ शकत नव्हतो, का तर जगणं मुश्किल होतं, तर बाकी मुंबईला जाणं येणं खूप लांबची गोष्ट होती. त्यामुळं मग आम्ही स्वतः कामावर जायचं ठरवलं आणि साताऱ्यामध्ये अ, एक कच्ची ट्रान्सपोर्ट म्हणून आहे, कच्ची काट्यावर. त्या मालकांना मी फोन केला तर ते मला म्हणले, येऊन बस तू इथं, तुला थोडाफार पगार देईन मी. मग मी इथून बसनी जायचो आणि ते काम करून मी कसं तरी घराचा उदरनिर्वाह चालवत होतो. चालवल्यानंतर आता अ, पुन्हा हळूहळू भाजीच्या व्यवसायात लॉकडाऊन पडला, त्यावेळेस भाजी आणून विकायला सुरुवात केली. भाजीच्या व्यवसायातून जरा थोडं थोडं धंदा करायला लागलो. असं करत करत आत्तापर्यंत मी जीवन जगत आलेलो आहे. आणि माझे शासनाला एकच म्हणणं आहे की माझा एवढा ॲक्सिडेंट झाला, सगळं झालं, परंतु शासनाकडून कुठल्याही प्रकारची कसलीही 1 रुपयाची मदत मला कुठल्याही प्रकारची भेटली नाही किंवा कुठल्याही सामाजिक संस्थेमार्फत सुद्धा मला कोणताही आधार मिळाला नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक असे वंचित राहत आहेत किंवा दिव्यांगांकडं अशा प्रकारचे ॲक्सिडेंट झालेल्या ज्या लोकांना, काही कोकणातली लोकांना माहीत नसतं व उलटसुलट चर्चा असतात, उलटसुलट लोकांना माहीत असतं. आता इथं साताऱ्यात मी चौकशी केली असता वकील लोकांना सुद्धा यातील काही माहीत नाही. म्हणजे रेल्वेच्या बाबतीत जे ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याचा पुढं डिस्पॅच कसं होतं किंवा काय होतं, कोणाला विचारायचं, इथल्या कोणालाही काही माहीत नाही, का तर रेल्वे जाळं आपल्या साताऱ्या साईडला नाही. त्यामुळे त्यातलं कोणालाही त्यातलं नॉलेजच नाही. त्यामुळे ते काही आपल्याला उत्तरच देऊ शकत नाही. ते म्हणतात वर पुढं फोन करा. मग मी मुंबईला 1-2-3 वकिलांचे नंबर मिळवले, त्यांना फोन केले, तर त्यांना ते सगळं फोनवर सांगता येत नव्हतं. तरी मी माझे पेपर वगैरे सगळे अपडेट करून पाठवले. माझ्याकडं रत्नागिरी पोलीस स्टेशनचे पेपर आहेत, रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलचे पेपर आहेत, रत्नागिरी तुमचे रेल्वे स्टेशनचे पेपर आहेत. हे सगळे पेपर गोळा करण्यासाठी मला 6 महिन्याचा कालावधी पुन्हा नंतर लागला होता. का तर मला स्वतःला तिथे गेल्याशिवाय ते पेपर देत नव्हते. माझी सही पाहिजे म्हणत होते. मग मला स्ट्रेचरवर झोपून इथं स्पेशल गाडी करून तिथं मला रत्नागिरीला नेण्यात आलं. नंतर मग मला ते पेपर मिळाले. तो कालावधी 3.5 ते 4 वर्ष झाला. 4 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर मी ज्यावेळेस वकील साहेबांना फोन केले, तर ते म्हणले, हे तुमची केस 2 वर्षाच्या आत करायला लागते, त्याचा तो कालावधी असतो, त्याच्यानंतर ती केस तुमची चालत नाही, असे म्हणले. आणि त्यांचा माझा काय म्हणजे समोरासमोर हे नसल्यामुळे, फोनवर वार्ता झाल्यामुळे ते फोन काही घेत नाहीत. मोठे मोठे वकील असल्यामुळे आपल्याला काय ते खेडेगावच्या लोकांना कोण दाद देणार, आणि मुंबईला येऊन कोणाला भेटायचा हा पण मोठा प्रश्न होता. त्यामुळं मला काही करता त्या रेल्वेच्या ह्याच्यात करता आलं नाही. माझं जगण्याची परिस्थिती वाईट असल्यामुळे किंवा जगण्याचं आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला दुसरीकडे लक्ष देता येत नव्हते. नंतर मग मी आत्ता जरा थोडासा इकडे तिकडे हालचाल केल्यानंतर मी लोकांना भेटायला लागलो. इकडे तिकडे भेटल्यानंतर लोक म्हणले, अशा मार्गाने कोणाकडे जा, ह्याच्याकडे जा, तरी काही पर्याय होत नाही. परंतु कोणाला जर त्यातील काय माहिती असेल किंवा शासकीय लोकांनी यात जी-आर, जो लॉकडाऊनच्या टायमिंगला एक जी-आर आलेला होता की ज्यांचे रेल्वेमध्ये ॲक्सिडेंट झाले त्यांना भरपाई भेटणार म्हणून, तो पण मी जी-आर ऐकलेला होता, टी व्हीच्या बातम्यांना होता. परंतु त्याचं फॉलोअप काय झालं नाही किंवा आपल्यापर्यंत ती काय माहिती पूर्णपणे पोचू शकली नाही. त्याच्यामुळे मी पूर्णपणे वंचित राहिलो. माझ्या मुलांचं शिक्षण, आज 10वी पासून मुलांना मी शिक्षणात शाळेतून बंद केलं. का तर मला जगवण्यासाठी त्यांना काहीतरी पैसे कमवून आणावे लागत आहेत. त्यामुळे मी त्यांचं शिक्षण पण थांबवलेलं आहे, दोघांचं पण.
आणि ते एक मुलगा भाजी विकतो, एक मुलगा दुसरीकडे कामाला जातो. असं करून मी आतापर्यंत चालवलेलं आहे. आणि मी आता सध्या भाजपा दिव्यांग आघाडी सातारा तालुका अध्यक्ष आहे. त्यामुळं मला जरा उमेदीची किरण आठवली की या मार्गे जर भाजपच्या लोकांनी जर काय मनाव घेतलं आणि पुढंपर्यंत केंद्रापर्यंत किंवा रेल्वे मंत्रालयापर्यंत हे सगळं पोचवलं तर मला काहीतरी यातून न्याय मिळू शकेल असं मला वाटते. म्हणून मी या लोकांना, आमच्या पत्रकार बंधूंना रिक्वेस्ट केली की माझा एक तेवढा व्हिडिओ काही बी करून बनवा, तेवढा पाठवा. माझी शासनाला एक नम्र विनंती अशी आहे की माझ्यासारखे असे कितीतरी लोक असतील की जे, आता मी सातारा जिल्ह्यातील असून सुद्धा सातारा शहरापासून अगदी 10-12 किलोमीटरच्या अंतरावरच आहे, जास्त नाही. पण सातारा जिल्हा एक किंवा प्रत्येक महाराष्ट्रात आपले जे जिल्हे आहेत त्याचे कितीतरी टोकातले लोक, आमचे ड्रायव्हर लोक कोण्याकोण्यात आहेत, एकदम कोण्याकोण्यातल्या लोकांना पर्यंत पोचता सुद्धा येणार नाही. आणि रोरोमध्ये रोज 2-4 ड्रायव्हर लोकांचा ॲक्सिडेंट होतोच. आणि त्यामुळे ते भरपूर लोक वंचित राहत आहेत आणि त्यांच्या पूर्ण आयुष्याचं, त्यांच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. आणि उद्ध्वस्त झालेली कुटुंब ही शासनाचं तर त्याच्यावर दुर्लक्ष आहे, पण रेल्वे प्रशासनाने त्याचा फॉलोअप घेत नाही. त्यासाठी शासनाने आणि रेल्वे प्रशासनाने या सगळ्या क्रियेवर लक्ष घालावे. का तर पूर्णपणे लोक, जे ड्रायव्हर लोक असतात त्यांना 10,000 रुपये फक्त पगार असतो, ह्याच्यावर त्यांचं ते जीवन चाललेलं असतं. आणि त्यातून जर असं काही घडलं तर त्या लोकांनी काय करायचं? प्रशासनानं हे सगळं जरा, विनंती आहे माझी प्रशासनाला की त्यांनी या लोकांच्यासाठी, हे जे रोरोमध्ये ॲक्सिडेंट होतात किंवा रेल्वेमध्ये होतात आणि हे लोक वंचित राहत आहेत, जिथपर्यंत प्रशासनाची माहितीच पोचत नाही आणि उलटसुलट माहिती पोचल्यामुळे ते प्रशासनापर्यंत पोचू शकत नाहीत. काय काय लोकांची आर्थिक, माझ्यासारख्याची आर्थिक परिस्थिती नसते की ते मुंबईपर्यंत येईल. मग अशी लोक पूर्ण वंचित राहिलेत. आज दोन्ही पाय जाऊन, माझे दोन्ही बोटं जाऊन मी काय करू शकतो? मी तरी आजपर्यंत मुलं जगवण्याचा पूर्णपणे आटोकाट प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी माझे प्रशासनाला एक नम्र विनंती आहे की याच्यावर पूर्णपणे फोकस करून, मी आज भाजपामध्ये सामील झाल्यामुळे मला ते करूच वाटलं किंवा बाहेर लोकांना माहिती द्यावीशी वाटली, म्हणून मी सांगतो की प्रशासनाला की या लोकांच्या पर्यंत पोहोचता येत असेल. रेल्वे स्टेशन, प्रत्येक जिथे ॲक्सिडेंट होतात तिथे केसेस रजिस्टर होतात, त्या रजिस्टर केसेसचा फॉलोअप घेतला गेला पाहिजे की त्या माणसाची केस झाली किंवा पुढे नाही काय केली, का झाली नाही, त्याचा फॉलोअप झाला पाहिजे. काय काय लोकांची तर अशी परिस्थिती असते की 2 मुलं, 1 बायको, एवढंच परिवार असतो किंवा 2च नवरा बायको असतात, तर ती बायको जर राहणार असेल तर ती कुठं काय करू शकत नाही आणि तो माणूस घरात झोपून तसाच राहतो आयुष्यभर. त्यासाठी माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे की या लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रशासनाने पूर्ण प्रयत्न करावा. या लोकांना मदत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा किंवा रेल्वे प्रशासनाकडून कुठल्या पद्धतीनं त्यांना काही भरपाई देता येईल याचा प्रयत्न प्रशासनाने करावा, ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. की इतक्या खालाकीत दिवस काढले जातात की मिठाचा पुडा आणि म्हणलेले तरी पैसे नसतात आमच्या लोकांकडे, अशी परिस्थितीतून आम्ही दिवस काढलेले आहेत. त्यामुळं बाकी लोकांचं मला जरा वाईट वाटतं की जे अजूनपर्यंत कुठं पोचले नाहीत त्यांच्यासाठी माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही ते सर्वांपर्यंत पोचा. सर्व रेल्वे स्टेशनचे फॉलोअप घ्या. प्रत्येक जे कोणी वंचित भरपूर असतील अजून महाराष्ट्रात, भारतात तर भरपूरच असतील, महाराष्ट्रात असतील, त्यात काही शंकाच नसावी. एवढे बोलून माझे मी संपवतो. धन्यवाद. मी या रेल्वेच्या ॲक्सिडेंट संदर्भात आपल्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजीराव शिंदे साहेब यांच्या दरेगावी 2 ते 3 वेळा फॉलोअप घेण्यासाठी गेलो असता तिथून पाण्यातून पलीकडे गेल्यानंतर जास्त वेळ चालायला लागतं. चालल्यानंतर मला तिथे गर्दी असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचता येत नव्हतं. भरपूर लोक तिथे जास्त प्रमाणात येत असल्यामुळे शिंदे साहेबांपर्यंत मला पोचता आलं नाही.
परंतु गर्दीतून एका लोकांनी माझा फोटो काढला. तो हा फोटो मी तिथपर्यंत पोचलो होतो शिंदे साहेबांच्यापर्यंत. परंतु मला त्यांच्याबरोबर काही वार्ता करण्याचं भाग्य लाभलं नाही किंवा अ, गर्दीमुळे काहीच करता आलं नाही. मला चालता येत नसल्यामुळे मी मागं सरलो. या गोष्टीमुळे शिंदे साहेबांनी माझी स्वतः दखल घ्यावी. शिंदे साहेबांकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत, का तर मी त्यांचा मोठा फॅन आहे लहानपणापासूनचा. का तर ते पण रिक्षा चालवत होते, मी पण रिक्षाच चालवत होतो. त्यामुळं मला त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, म्हणून मी 3-4 वेळा जरी गावी गेलो पण त्यांच्याबरोबर माझा संपर्क होऊ शकला नाही. ते माझं नशिबानं जरा साथ दिली नाही. का तर त्यावेळेस मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांच्या घरी भरपूर गर्दी असायची. त्यामुळं तिथपर्यंत त्यांना पोहोचता आलं नाही. मोठे मोठे लोक भेटायला यायचे, त्यामुळं आम्हाला काही नंबर लागत नव्हता. त्यामुळे मी 3-4 वेळा जाऊन परत आलो. तरी शिंदे साहेबांनी माझी त्या या गोष्टीची दखल घ्यावी, एवढी माझी त्यांना कळकळीची व नम्रतेची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.